तर नमस्कार मित्रांनो. मग काय सकाळ सकाळी घेतला काळा घोडा आणि निघालेलो कॉलेजला. ह्याने घेतलं रेनकोट आणि ते घालतात गडी बॅगेत ठेवायला. मग काय घेतला काळा घोडा आणि निघालो लगेच कॉलेजला. मग आपला मित्र पण आलता. मग काय म्हणलं त्याला पण घ्यावं ब्लॉगमध्ये. बा समर्थ आहे त्याचं नाव. मग काय निघालो आपलं कॉलेजला. मग म्हणलं दर्शन घेऊन जाऊ आपलं बोलाय मातेचं. मग काय आलो मंदिरात बोलाय मातेचं दर्शन घ्यायला. काय बाहेरून एकदा दर्शन घ्या आतमध्ये जाऊन मग गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आधी. मग बोलाई मातेचं घेतलं आणि मग निघालो बाहेर. हे म्हणला माझा फोटो घे एक. मग त्याला ब्लॉगमध्येच घेतला फोटोच्या जागेवर. आणि मग काय परत एकदा तुम्ही देवी बघून घ्या. बोलाई माताची देवी नवरात्रीचा उत्सव चालला आहे त्यामुळे खूप सजवलेलं आहे आत्ता. मग काय आपण आलो महादेवांचे दर्शन घ्यायला. घेतलं महादेवांचं दर्शन आणि हे बघा आतमधून पिंड कशी सजवलेली होती. मग काय निघालो आपण माघारी होमकडं. मग होमचं दर्शन घेतलं आणि परत एकदा गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि मग आलो गुरुदत्तांच्या तिथं. गुरुदत्तांचं दर्शन घेतलं आणि मग काय निघालो माघारी कॉलेजला. म्हणलं आता फोन स्विच ऑफ करून ठेवा मग तुम्हाला नंतर भेटावं. मग डायरेक्ट दर्शन घेऊन मग कॉलेजवरून डायरेक्ट घरी आलो. मग घरी आल्यावर काही घेतला इंट्रा हाणला स्टार्टर आणि निघालो रानात मम्मीने त्यांना घेऊन. मग काय गेलो रानात आणि मका लावायची होती आपल्याला. मग काय मका लावून झाली थोडी राहिलेली. म्हणलं आता सकाळी राहावं थोड्या वेळ बसावं. मामांचा शेवटचा पंप राहिलेला. मग काय मामा शेवटचा पंप मारित होते तिकडं. मग मामांचा पंप मारून झाला. म्हणलं आता घ्यावं मी पंप मोकळा आणि चालावं मग टेम्पोकडं. याच्याकडे काय वजन होतं नुसतं मोकळी पोती घेऊन चाललेलं व्लॉग पुरता बरं का. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. बाय बाय.